हॅलो स्टुडंट्स, चला नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण. नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. काहीतरी आपण एक्स ग्रॅम इतका मेटॅलिक क्रिस्टल घेतलेला आहे वेट करून बॅलन्स वरती, तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आले किंवा युनिट सेल किती आले हे कॅल्क्युलेट करायचे आपल्याला आता ह्या फॉर्म्युल्याने. सो आजच्या टॉपिकचं हेडिंग आहे आपल्या नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे जो आपल्याला इन जनरल माहिती आहे, रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि डेन्सिटीचा आणखीन एक फॉर्म्युला आपण यूज केला होता, रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. राईट. आता हा फॉर्म्युला जर एम साठी रिअरेंज करून घेतला आपण तर हा फॉर्म्युला काय होईल, एम इज इक्वल टू दिस रो इंटू ए क्यूब इंटू एन ए अपॉन एन. रो into a cube into na upon n, where rho is density, a means edge length, a cube means volume of unit cell, na Avogadro's number, n small आणि n capital a capital पण a suffix म्हणून लिहायचं आहे अपॉन n. या सगळ्याचं मिनिंग लक्षात आलं. आता आपण जाऊयात प्रॉपर आपल्या फॉर्म्युलाकडे, जे आजच्या लेक्चरचं हेडिंग आहे आपल्या. आजच्या लेक्चरचं हेडिंग काय, नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. मग आधी आपण फाइंड करूयात नंबर ऑफ पार्टिकल्स. मग पहिला फॉर्म्युला घेऊ आपण, नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. आता बघा एक जनरल फॉर्म्युला आहे, मोलार मास. 1 mole of any substance contain particle that is equal to Avogadro's number. That means molar mass आपण कॅपिटल एम ने दाखवतो. मोलार मास एम कंटेन किती पार्टिकल्स असतात त्यात, Avogadro's नंबर म्हणजे Na पार्टिकल्स. कॅल्क्युलेशनच्या वेळेला आपण नंबर प्रॉपर यूज करू, आता फक्त लिहूयात. सो मोलार मास एम कंटेन Na पार्टिकल्स. याचाच अर्थ काय होतो, 1 mole of any substance contain पार्टिकल्स 6.022 इंटू 10⁻23. मग आपण जर का एक्स ग्रॅम घेतला तर, सो एक्स ग्रॅम ऑफ मेटल कंटेन एक्स इंटू एन ए अपॉन एम. हा एम एक्स इंटू एन ए अपॉन एम इतके पार्टिकल्स असतील त्याच्यामध्ये. राईट. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय होईल, कंटेन एक्स इंटू एन ए, एक्स एन ए अपॉन एम इतके पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतील. म्हणजे आपण जर का 0.5 ग्रॅम घेतलं तर 0.5 इंटू Avogadro's नंबर डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ दॅट पर्टिक्युलर मेटल, इतकं आपण त्याच्यामध्ये पार्टिकल्स फाइंड आउट करू शकतो. मग आता बघा, ही जी एम ची व्हॅल्यू आहे ही, याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूयात आणि हा जो फॉर्म्युला आहे याला आपण 2 म्हणूयात. मग हा जर का 1 2 मध्ये सबस्टिट्यूट केला आपण, म्हणजे एम ची ही जी व्हॅल्यू आहे ही जर का इथं सबस्टिट्यूट केली तर फॉर्म्युला काय होईल, कशाचा फॉर्म्युला काढतोय आपण, नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. मग आता बघा त्याचा फॉर्म्युला काय होईल, एक्स इंटू एन ए जसं आहे तसं, एक्स इंटू एन ए अपॉन एमच्या ऐवजी आपण हा फॉर्म्युला टाकायचा, रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय एन. दिस एन ए गेट्स कॅन्सल. फर्स्ट सेकंड थर्ड टर्म आली, ही थर्ड टर्म वरती आहे. म्हणजे फॉर्म्युला काय होईल, एक्स इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. सो नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल, त्याचा फॉर्म्युला झाला एक्स इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. एक्स म्हणजे किती त्याचं बॅलन्स वरती वेट असेल. फॉर एक्झाम्पल 0.5 ग्रॅम घेतलंय, 0.7 ग्रॅम घेतलंय, सो 0.7 इंटू एन. एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल. फॉर बीसीसी number of particle will be 2. For FCC number of particle will be 4. For simple cubic or primitive number of particle will be 1. Rho is density of that unit cell which will be in gram per centimeter cube, where A is edge length which is in picometer, so we have to convert it in centimeter. आणि सेकंड फॉर्म्युला हेडिंग काय होतं, नंबर ऑफ पार्टिकल्स. आता नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल.
मग त्याचा फॉर्म्युला काय येईल बघा. आता एक पॉईंट सांगते हा. एन पार्टिकल विल करस्पॉन्ड्स टू 1 युनिट सेल. मग आपल्याकडे जर का इतके पार्टिकल असतील म्हणजे एक्स एन, आता आपण काढलं ते फॉर्म्युल्याने, अपॉन रो ए क्यूब, इतक्या पार्टिकलसाठी किती युनिट सेल असतील, नंबर ऑफ युनिट सेलच काढायचे आपल्याला. सो दिस इंटू दिस डिवायडेड बाय एन असा फॉर्म्युला येतो. म्हणजे ऍक्च्युअली याचा फॉर्म्युला काय येईल, एक्स एन अपॉन रो ए क्यूब इंटू 1 डिवायडेड बाय एन. एन एन गेट्स कॅन्सल, म्हणजे काय राहील, एक्स अपॉन रो ए क्यूब. दोन्ही फॉर्म्युले लक्षात आले. या फॉर्म्युल्याने काढू शकतो आपण नंबर ऑफ युनिट सेल, किती युनिट सेल्स आहेत आपल्याकडे, आणि या फॉर्म्युल्याने काढू शकतो आपण नंबर ऑफ पार्टिकल. या फॉर्म्युल्या, या दोन्ही फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं ते दाखवते आता. हा न्यूमेरिकल घेतलाय मी, निओबियम फॉर्म बीसीसी स्ट्रक्चर. बीसीसी आहे म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स किती आले, 2. डेन्सिटी ऑफ निओबियमचा सिम्बॉल NB. सो डेन्सिटी ऑफ निओबियम इज 8.55. डेन्सिटी दाखवतो आपण रोनी 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. लेंथ ऑफ युनिट सेल एज इज 330.6 पिकोमीटर. एज लेंथ दाखवतो आपण ए नी 330.6 पिकोमीटर. कन्व्हर्जन्स इथंच करू लागेल, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. पहिले मीटर मध्ये करू म्हणजे लक्षात राहील तुमच्या. इंटू 10⁻⁻12 मीटर, आपल्याला हवं आहे सेंटीमीटर मध्ये. सो 3 पॉईंट काय आहे ते काय माहिती, 330.6 इंटू 10⁻10 सेंटीमीटर. आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी 2 पॉईंट इकडे शिफ्ट करू म्हणजे 3.30. मी मागच्या न्यूमरिकल मध्ये सांगितलं होतं, इंटू 10⁻8 सेंटीमीटर. त्याच्यात अजून काय मिळालं आपल्याला, विचारलंय हाऊ मेनी ॲटम्स अँड युनिट सेल्स आर प्रेझेंट. ॲटम्स म्हणजेच पार्टिकल, आता आपण काढलेल्या फॉर्म्युल्यानुसार, आर प्रेझेंट इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम. 0.5 म्हणजे त्याचं वेट झालं, जे आपण एक्स कन्सिडर करतो. एक्स आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 0.5 ग्रॅम. त्यांनी विचारलंय काय, हे गिव्हन झाले आपल्याला. आता सेकंड टू फाइंड. पहिलं विचारलंय नंबर ऑफ ॲटम्स आणि सेकंड विचारलंय नंबर ऑफ युनिट सेल. आता स्टार्ट करू आपण सॉल्व्ह करायला. फॉर्म्युला आपण जो पहिला बघितला तो नंबर ऑफ ॲटम इन युनिट सेल. तर फॉर्म्युला काय घेणार आपण, एक्स एन अपॉन रो इंटू ए क्यूब, जो मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवला होता त्याच्यातला आधीचा फॉर्म्युला, एक्स इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. एक्सची व्हॅल्यू 0.5, बीसीसी म्हणजे एन किती येणार 2, डिवायडेड बाय रो 8.55 इंटू ए क्यूब, ए ची व्हॅल्यू ही 3.30, हां शिफ्ट केल्यानंतर बरोबर 3.306 इंटू 10⁻⁻8. ए क्यूब आहे म्हणजे ह्याचा क्यूब घेणार आपण. हा क्यूब सोपं जावा म्हणून आपण हे 8 मध्ये कन्वर्ट करून घेतो. 8 3 जा 24, -24 आली. पहिले पॉवरचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. 8 3 जा -24, -24 वरती गेल्यावर किती होईल, +24 म्हणजे येईल 0.5 इंटू 2 म्हणजे 1 इंटू 10⁻24. आता खाली काय राहिलं, डिवायडेड बाय 8.55 इंटू 3.306 त्याचा क्यूब करायचा. आता हे पहिले हे खालचं सॉल्व्ह करून घेऊ म्हणजे वरचं सोपं जाईल आपल्याला. 3.306 चा क्यूब येतो 36 म्हणजे 1 इंटू 10⁻24 डिवायडेड बाय 8.55. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं. ह्याचा क्यूब येतो 36.133. आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन तोपर्यंत ते वरचं तसंच ठेवू. 1 इंटू 10⁻24 या दोन्ही स्टेपचं कॅल्क्युलेशन हे येतं 308.94. लास्ट स्टेप पॉवरचं कॅल्क्युलेशन जर का केलं तर आपलं आन्सर येतं 3.326 इंटू 10⁻21. इतके ॲटम्स प्रेझेंट आहेत
निओबियमचे 0.5 ग्रॅमच्या सॅम्पलमध्ये. लक्षात आलं? पॉवरच्या कॅल्क्युलेशन लिहे 21 येतं. आता सेकंड विचारलंय नंबर ऑफ युनिट सेल. नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला आहे रो एक्स अपॉन रो इंटू ए क्यूब. एक्सची व्हॅल्यू 0.5 डिवायडेड बाय डेन्सिटी 8.55 इंटू ए क्यूब. ए म्हणजे एज लेंथ 3.306 इंटू 10⁻⁻8 आणि त्याचा क्यूब. हे कॅल्क्युलेशन आधीच आपण या साईडला करून घेतलेले. हे जे कॅल्क्युलेशन तेच इथे येतील सेम. म्हणजे आपण इथे डायरेक्टली आता व्हॅल्यू टाकू शकतो. 0.5 डिवायडेड बाय 308.94 म्हणजे बरोबर ह्याच्या हाफ. हे जे आन्सर आहे बरोबर ह्याच्या हाफ येईल. म्हणजे किती येईल 1.62 इंटू 10⁻21 इतक्या युनिट सेल्स प्रेझेंट आहेत. लक्षात आला? फॉर्म्युला आणि न्यूमेरिकल. अजून एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करू आपण. हा त्या फॉर्म्युल्यावरती नाहीये पण थोडासा वेगळा आहे. कंपाऊंड मेड अप ऑफ एलिमेंट सी अँड डी. या दोन एलिमेंट पासून एक कंपाऊंड फॉर्म झालाय विच क्रिस्टलाइजेस इन एफसीसी स्ट्रक्चर. एफसीसी स्ट्रक्चर मध्ये युनिट सेल तो फॉर्म करतो ज्याच्यामध्ये एलिमेंट सी आणि डी आहेत. ॲटम सी आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर ऑफ क्यूब अँड ॲटम डी आर ॲट द सेंटर ऑफ द फेस. सो व्हॉट विल बी द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. सी आणि डी या दोन एलिमेंट पासून एक कंपाऊंड फॉर्म होतोय. त्याचा फॉर्म्युला काय जो एफसीसी स्ट्रक्चर फॉर्म करतो. आता इथे एक बेसिक माहित पाहिजे. टोटल नंबर ऑफ ॲटम इन एफसीसी विल बी 4. 4 कसे असतात? सी कॉर्नर किती आहेत त्याच्यामध्ये 8. इच ॲटम प्रेझेंट ॲट द कॉर्नर कॉन्ट्रीब्यूट 1/8 कॉन्ट्रीब्युशन टू द युनिट सेल. म्हणजे कॉर्नरला टोटल नंबर ऑफ ॲटम किती झाले 1. आता ह्या सी आणि डी पैकी कॉर्नरला कोण प्रेझेंट आहे ॲटम सी. म्हणजे इथं सी किती झाले सी झाले 1. आता एफसीसी मधले 4 पैकी एक ॲटमचं तर कळालं. राहिले किती 3. एफसीसी मध्ये टोटल फेस किती असतात 6 फेस असतात. इच फेसला ॲटम किती प्रेझेंट असतो हाफ ॲटम प्रेझेंट असतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम किती झाले फेसला 3. फेसेस नंबर ऑफ फेसेस 6. नंबर ऑफ ॲटम और कॉन्ट्रीब्युशन ऑफ ॲटम टू द इच फेस टू द युनिट सेल फ्रॉम इच फेस इज 1/2. म्हणजे इथं टोटल नंबर ऑफ ॲटम किती झाले 3. 3 + 1 4. मग इथं फेसला कोण प्रेझेंट आहे जर का कॉर्नरला सी प्रेझेंट आहे तर फेसला कोण प्रेझेंट आहे डी. म्हणजे डीचे ॲटम किती झाले 3. सो फॉर्म्युला काय असेल मग कंपाऊंडचा CD3. लक्षात आला? 3D आणि 1 4. 3 आणि 1 4. काय बघितलं आपण आज आपण फॉर्म्युला बघितलाय हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ पार्टिकल्स and number of unit cell in x gram of metal in its crystal structure. ठीक आहे? व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.